विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रथम पुरुष वाचकानी सर्वनामानी तद. तदचा अर्थ आहे तो, ती, ते. म्हणजे तीनही लिंगामध्ये हे वेगवेगळं असल्यामुळे पुल्लिंगामध्ये तो, स्त्रीलिंगामध्ये ती आणि नपुंसकलिंगामध्ये ते. तर तत्पुल्लिंगी वाचूया आपण प्रथमतः. सह तौ ते प्रथमा तं तौ तान् द्वितीया तेन ताभ्यां तैः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. सर्व नामांना संबोधन विभक्ती नसते, कारण तसं सूत्रच आहे, त्यदादेः संबोधनम नास्ति. आता तद स्त्रीलिंगी बघूया. सा ते ताः प्रथमा तां ते ताः द्वितीया तया ताभ्यां ताभिः तृतीया तस्यै ताभ्यां ताभ्यः चतुर्थी तस्याः ताभ्यां ताभ्यः पंचमी तस्याः तयोः तासां षष्ठी तस्यां तयोः तासु सप्तमी. त्यापुढे नपुंसकलिंगी तद सर्वनाम म्हणजे ते. तत्तत्ते तानि प्रथमा तत्तद ते तानि द्वितीया तेन ताभ्यां त्रयः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. याचे तिघांचेही अर्थ सारखेच आहेत. पुल्लिंगात तो एकटा, ते दोघे, ते सर्व, त्याला, त्या दोघाला, त्या सर्वांना असेच अर्थ तीनही लिंगामध्ये. विभक्ती परत्वे म्हणजे विभक्ती बदलला, अर्थ बदलला. तुम्ही जसे विभक्तीचे नियम शिकलात ना, कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, करण म्हणजे साधन तृतीया, संप्रदान चतुर्थी, अपादान वेगळं होणे पंचमी, संबंध षष्ठी आणि अधिकरण सप्तमी.